सफला एकादशी व्रतकथा, वर्षातील शेवटची एकादशी. चंपावती नगरीमध्ये एक महिष्मान नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला 4 मुले होती. त्यातील लुंपक नावाचा मोठा राजपुत्र महापापी होता. तो दररोज परस्त्री आणि वेश्यागमन तसेच इतर दुसऱ्या वाईट कामाकरिता पित्याच्या धनाचा दुरुपयोग करत होता. तसेच देवता, ब्राह्मण, वैष्णवांची निंदा करीत होता. जेव्हा राजाला त्याच्या मुलाच्या या कुकृत्याबाबत कळले, तेव्हा त्याने त्याला राज्यातून बाहेर हाकलून दिले. पित्याने हाकलून दिल्यानंतर काय करावे म्हणून त्याने चोरी करण्याचा निश्चय केला. दिवसा तो जंगलात राहत होता आणि रात्री आपल्या पित्याच्याच नगरीमध्ये चोरी करीत असे. इतकेच नाही तर तो प्रजेला त्रास देत असे आणि कुकर्म करीत असे. त्याच्या या वाढत्या प्रकारामुळे जनता भयभीत झाली होती. त्यानंतर त्याने जंगलात राहत असताना पशु पक्ष्यांची शिकार करून त्याला खाऊ लागला. महिष्मान नगरीतील जनता त्याला पकडत तर असे, पण राजाच्या भीतीपोटी त्याला सोडून देत असे. ज्या जंगलामध्ये तो राहत होता त्या ठिकाणी एक भव्य आणि अतिप्राचीन पिंपळाचे झाड होते. नगरीतील जनता त्याची मनोभावे पूजा करीत असे. त्याच झाडाच्या खाली तो महापापी लुंपक राहत होता. या जंगलाला जनता देवी देवतांची नगरी मानत असत. काही काळ गेल्यानंतर लुंपकच्या अंगावरील कपडे जीर्ण झाल्यामुळे निवस्त्र झाला. त्यात पौष कृष्ण पक्षातील दशमीच्या रात्री पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तो कडकडू लागला. दिवस उजाडता तो मूर्छित झाला. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याच्या गरमीमुळे त्याला जाग आली. कसाबसा स्वतःला सावरत तो काही खायला मिळते का हे पाहण्यासाठी फिरू लागला. पशु पक्ष्यांची शिकार करण्याइतकी शक्तीही त्याच्या अंगात राहिली नव्हती. त्यामुळे ज्या ठिकाणी झाडांची जमिनीवर पडलेली फळे दिसली ती तो गोळा करून तो त्याच पिंपळाच्या झाडाखाली आला. तोपर्यंत सूर्य मावळतीला आला होता. तेव्हा आणलेली फळे त्याने झाडाच्या खाली ठेवली आणि परमेश्वराला प्रार्थना करून ती अर्पण केली. त्याच्या या उपवास आणि जागरणामुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्याचे सर्व पाप नष्ट झाले. दुसऱ्या दिवशी पहाटे एक अति सुंदर घोडा आणि अनेक वस्तूंनी सजलेला एक रथ त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. त्याच वेळी श्री नारायणांच्या कृपेने तुझे सर्व पाप नष्ट झाले असून आता तू
पित्याकडे जाऊन राज्य प्राप्त कर, अशी आकाशवाणी झाली. ही आकाशवाणी ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि दिव्य वस्त्र धारण करून भगवान की जय हो असे म्हणत आपल्या पित्याकडे गेला. पित्यानेही प्रसन्न होऊन संपूर्ण राजपाट त्याला सोपविला आणि धार्मिक कार्याकरिता निघून गेला. त्यानंतर चंपावती नगरीवर लुंपक राजा राज्य करू लागला. त्याची पत्नी, पुत्र सगळेच भगवान नारायणाचे भक्त झाले. वृद्ध झाल्यानंतर लुंपक आपल्या मुलाच्या हाती सर्व राज्यकारभार सोपवून तपस्या करण्याकरिता जंगलात निघून गेला. त्यानंतर तो वैकुंठास गेला. त्यामुळे जो मनुष्य या परम पवित्र एकादशीचे व्रत करतो त्याला शेवटी मुक्ती मिळते आणि जे हे व्रत करीत नाही ते पशुपेक्षा काही कमी नसतात. या सफला एकादशीचे व्रत केल्याने, त्याचे महात्म्य वाचल्याने किंवा श्रवण केल्याने मनुष्याला अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. अशी ही सफला एकादशीची कथा जी भगवान विष्णूंनी म्हणजेच श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे. आता ही सफला एकादशी पौष मासमध्ये येते. पौष मासमध्ये कृष्ण पक्षाच्या एकादशीच्या दिवशी केले जाणारे सफला एकादशीचे व्रत यंदा गुरुवार 26 डिसेंबरला येत आहे. शास्त्रानुसार ती नावाप्रमाणेच मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे. जो मनुष्य मनोभावे या एकादशीचे व्रत करतो आणि रात्री जागरण करतो त्याला वर्षानुवर्षाचे पुण्य प्राप्त होते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा अर्चना करावी. पहाटे उठून व्रताचा संकल्प करावा. दिवसभर निराहार राहून सायंकाळी भगवानाला पिवळे वस्त्र, केळं आणि लाडूचा प्रसाद दाखवावा. सत्यनारायण कथापाठ करून आरती करावी. या एकादशीच्या दिवशी तांदळाचा कोणताही पदार्थ बनवू नये किंवा भगवान विष्णूला तांदूळ अर्पण करू नये. दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्य भगवानाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर या व्रताचे पारायण करावे. पद्म पुराणात या एकादशीचे वर्णन आढळते. महाराज युधिष्ठिराने सांगितले की हे जनार्दन, पौष कृष्ण एकादशीचे काय नाव आहे? त्या दिवशी कोणत्या देवी देवतांचे पूजन केले जाते आणि त्या सर्वांचा विधी काय आहे? कृपा करून मला सांगा. यावरती भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराज, तुमच्याशी असलेल्या प्रेमपूर्वक संबंधांमुळे मी तुम्हाला सांगतो की एकादशी व्रताव्यतिरिक्त मी अधिकाधिक दक्षिणा देऊन यज्ञ करणाऱ्यांनाही प्रसन्न होत नाही. त्यामुळे तिला अत्यंत भक्तिभाव आणि श्रद्धापूर्वक करा. त्यामुळे हे राजन,
तुम्ही द्वादशी युक्त पौष कृष्ण एकादशीचे महात्म्य एकाग्रचित्ताने ऐका. या एकादशीचे नाव सफला एकादशी असे आहे. या एकादशीचे देवता श्री नारायण आहेत. अत्यंत विधीपूर्वक या एकादशीचे व्रत केले पाहिजे. ज्याप्रमाणे नागांमध्ये शेषनाग, पक्ष्यांमध्ये गरुड, सर्व ग्रहांमध्ये चंद्र, यज्ञामध्ये अश्वमेध आणि देवतांमध्ये भगवान विष्णू श्रेष्ठ आहेत, त्याचप्रमाणे सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत श्रेष्ठ आहे. जो व्यक्ती सदैव एकादशीचे मनपूर्वक व्रत करतो तो मला परमप्रिय आहे. आता या व्रताची विधी सांगतो, नीट लक्षपूर्वक ऐका. माझी पूजा करण्याकरिता ऋतूनुसार फळ, नारळ, लिंबू नैवेद्यासह 16 साहित्य गोळा करावे. या साहित्याने पूजा झाल्यानंतर रात्री त्याला ग्रहण करावे. या एकादशीच्या व्रताप्रमाणे यज्ञ, तीर्थ, दान, तप तसेच इतर दुसरे कोणतेच व्रत नाही. 5000 वर्ष तप केल्यानंतर जे फळ मिळते त्यापेक्षा जास्त सफला एकादशीचे व्रत केल्याने मिळते. सफला एकादशीची पूजा पद्धत. सकाळी लवकर उठून स्नान करून देवघरात पूजा करावी. उपवासाचा संकल्प करावा. चौरंगावरती लाल वस्त्रावरती भगवान विष्णूंचा फोटो अथवा ठेवावा. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. फूल, फळ, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावा. आरती करावी व कथा पठण करावी. एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तांनी दिवसभर अन्नसेवन करू नये आणि फलाहार करू शकतात. या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी भगवान विष्णूंची पूजा मनोभावे करावी. दिवसभर विष्णूच्या मंत्राचा जप करावा. विष्णूच्या कथा पठण कराव्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी द्वादशीला पुन्हा विष्णूंची पूजा करावी. पूजेनंतर गरजू लोकांना अन्नदान करावे आणि उपवास सोडावा. सफला एकादशीच्या दिवशी करा हे उपाय. जर तुम्ही हे उपाय केलेत तर तुमच्या जीवनातील बऱ्याच गोष्टींपासून तुम्हाला फायदा होऊ शकतो. 1. सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांचे पूजन केले जाते. या दिवशी पूजेच्या नंतर दान करणे खूप शुभ मानले जाते. सफला एकादशीच्या दिवशी केळे, केसर अथवा हळदीचे दान केले जाते. यामुळे ज्या लोकांना लग्नासाठी अडथळा येत आहे त्यांना ह्या उपायानं फायदा होतो अशी मान्यता आहे. नंबर 2. सफला एकादशीच्या दिवशी उपवास करणे खूपच फलदायक असते. या दिवशी उपवास केल्याने धन, धान्य, मान, सन्मान तसेच संतती प्राप्त होते अशी मान्यता आहे. त्यानंतर
नंबर 3वर आहे सफला एकादशीच्या दिवशी श्री विष्णू यांना पिवळे फळ, फूल, गूळ आणि चण्याची डाळ अर्पण केली पाहिजे. यामुळे श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि कुंडलीमधील ग्रह देखील मजबूत होतात अशी मान्यता आहे. नंबर 4, जर कुणी व्यक्ती खूपच आर्थिक अडचणींचा सामना करत असेल तर त्याने सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीचे देखील पूजन केले पाहिजे. या दिवशी गरिबांना कपडे व अन्नदान करावे. यासोबतच मंदिरात तुपाचा दिवा लावला पाहिजे. यामुळे त्यांचे धन वृद्धीचे रस्ते मोकळे होतात. या सर्व उपायांची माहिती धार्मिक आस्थांवरती आधारित आहे. यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही आमचा हेतू नाही. वरील कथा तसेच माहिती आपल्याला आवडली असल्यास चॅनलला